तर मी पहिल्यांदा सर्व पत्रकार बंधूंचा अमरावतीच्या दिलगिरी व्यक्त करतो कार्यक्रमात अडकल्यामुळं, आणि तरी वेळ आला असतो परंतु इथे व्हीआयपी हे चालल्यामुळं रस्ता जाम करून ठेवल्यामुळं आम्ही त्या रस्त्यामध्ये जवळ 15-20 मिनिटं गेली आणि त्यामुळे इथे अडकलो आणि त्यामुळे आपल्या या प्रेस कॉन्फरन्सला वेळ झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। आणि आजची प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा महत्वाचा उद्देश आहे की आज आपण ज्याला लोकशाहीचा चौथा स्तंभ असं या सर्व जग ज्याला म्हणतं जो पत्रकार, तर या पत्रकारांनी आज दुर्दैवानं आपण दिल्लीमध्ये गोदी मीडिया म्हणतो, पण या इथं जो काँग्रेसी मीडिया आहे तो अत्यंत दुर्दैवी पद्धतीनं या इथं काम करत आहे। मला विचारलं जातं की आपण अमरावतीमधून का निवडणूक लढवता, मग या काँग्रेसवाल्यांना माझा सवाल आहे की त्या राहुल गांधीला पहिला विचारा, तू जाऊन केवळ म्हणून का निवडणूक लढवतोस, तेव्हा तुला विचारता येत नाही, त्यांना विचारता येत नाही का? कारण हा देश याच्यामध्ये लोकशाहीमध्ये प्रत्येकाला कुठेही जाऊन लढवण्याचा अधिकार आहे। त्यामुळे अशा पद्धतीनं हे काहीतरी विचित्र लोकांमध्ये मानसिकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात। त्याचबरोबर आज सायन्स स्क्वेअर मैदानावर 1 लाखाच्या वरती आमची मोठी सभा 19 तारखेला झाली आणि काल दर्यापूरला एमआयएमने घेतलेली सभा मुस्लिम वस्तीमध्ये मोमीन पाड्यामध्ये, आणि सर्व मुस्लिम वर्ग तिथे होता, आमचे मुस्लिम बांधव होते। 25,000च्या वरची अत्यंत मोठी अशी सभा झाली आणि त्यांनी सुद्धा पाठिंबा देण्याचं ठरवलेलं आहे। एका ठिकाणी आंबेडकरी समाज एक विचारानं एक दिलानं आज आमच्या बरोबर आहे, त्याचबरोबर मुस्लिम समाज हा पूर्ण ताकदीने आमच्या बरोबर उतरत आहे। अशा वेळेला माझं तर असं म्हणणं आहे की काँग्रेसच्या उमेदवाराचं डिपॉझिट राहील की नाही हा प्रश्न आहे, कारण दलित मुस्लिम यांचा आतापर्यंत स्वतःच्या बापाची जहागीर समजून काँग्रेसवाल्याने त्यांचा वापर केला। काल सुद्धा अनेक वक्त्यांनी मुस्लिम वक्त्याने याच बाबतीत बोलले की महाराष्ट्रामध्ये 1 सीट मुस्लिमांना हे युतीवाले असो किंवा विकास आघाडीवाले असो यांनी दिलेले नाही, आणि त्याचबरोबर आंबेडकरी विचारांच्या माणसांना सुद्धा दिलेलं नाही। आणि त्यामुळेच आज या विकास आघाडीचा पण इथे पाडा होताना दिसल्यामुळे एक काँग्रेसी असणारे पत्रकार आणि जे मीडिया आपण नाही तर काँग्रेसी म्हणतोय मुद्दाहून, तुम्ही स्वतःबद्दल वाईट वाटून घेऊ नका, हे आता नको नको त्या अफवा आणि नको नको त्या वावड्या उठवत चाललेल्या आहेत। आणि मला पुढे कल्पना आली आहे की काँग्रेसच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळं माझ्यावरती अग्रलेख लिहिण्यापासून एवढं आज मला महत्व दिलं जात आहे। त्याचबरोबर आज या काँग्रेसवाल्यांनी वेगवेगळे हातखंडे सुरुवात केली हे करण्यासाठी, खास करून वंचित मधल्या काही लोकांना पैसे देऊन फोडण्याची कामं चालू केलेली आहेत। परंतु आज बाबासाहेब आंबेडकरांचा आंबेडकर समाज हा आंबेडकर घराण्याशी जुडल्यामुळे किती कार्यकर्ते गेले तरी फरक पडत नाही, ही परिस्थिती आहे। मला तर वाटतं ते एखाद दुसरं गेले, त्यांचे कुटुंब तरी त्यांच्यावर गेले की नाही हा मला शंका आहे। त्याचबरोबर खोट्या नाट्या बातम्या तर एवढ्या टाकल्या जात आहेत की त्या खरं म्हणजे अशा पद्धतीने हे बातम्या टाकणं हे पत्रकारितेला न शोभणारं आहे। आणि वंचितने ज्यांनी बंडखोरी केली त्यांना बडतर्फ केल्याचं रेखाताई ठाकूर यांनी ताबडतोबीने त्या दिवशी पत्र काढलेलं आहे आणि ते आपला सन्मान मिळालेला आहे। त्यामुळे वंचितचं अधिकृत पत्रक असताना सुद्धा वंचितने पाठिंबा दिला असं इकडच्या पेपरमध्ये छापणं हे मूर्खपणाचं आहे की बघा हे पत्रकारिता शोभत नाही। एखादा पदाधिकारी गेला म्हणून अख्खा वंचितने त्याला पाठिंबा दिला असं होत नाही, हे आपल्याला मी इथे मुद्दामून सांगू इच्छितो। त्यामुळं आज या इथे
अत्यंत चांगल्या पद्धतीची रिपब्लिकन, वंचित बहुजन आघाडी, त्याचबरोबर MIM, ओबीसी बहुजन पार्टी, जी अण्णाभाऊ शेंडगे या सर्वांच्या आणि इतर अनेक छोट्या मोठ्या ओबीसीच्या, मुस्लिमांच्या संघटना यांच्या पाठिंब्यामुळं आज या इथं आमची उमेदवारी अत्यंत प्रभावी ठरलेली आहे. निवडून येण्याची आम्हाला पूर्ण खात्री आहे की बाबा 4.5 लाख आंबेडकरी समाज आणि 3.5 लाख मुस्लिम समाज हे दोघं आज एकत्र आल्यामुळं या इथं विजयाबद्दल आज आम्हाला खात्री वाटत आहे. आजच्या मला आश्चर्य वाटतं त्या विदर्भ मतदार या पेपर बद्दल. त्याने तर मला विधान परिषदेची पण हे ऑफर देऊन टाकली. मला पण कळलं नाही कधी याने ऑफर दिली आणि कधी. तर एवढे घाबरले असतील. हे खरं म्हणजे तो काँग्रेसी पेपर आहे त्याबद्दल खरं म्हणजे आमचं जाहीर त्यांना आव्हान असणार आहे की या मतदारावर पूर्णपणे आंबेडकरी समाजाने बहिष्कार टाकावा. कारण ज्या पद्धतीनं हा आंबेडकर चळवळीची फसवणूक करतोय आणि इतर वेळेला आंबेडकर चळवळी करतोय, अशा सर्व पत्रकारांना उघड पडण्याची जबाबदारी आता आंबेडकरी चळवळीची आहे, आंबेडकरी कार्यकर्त्यांची आहे. आणि त्यामुळं अशा सर्व पेपरवरती आंबेडकरी समाजाला माझं आव्हान आहे की त्याने उद्यापासून हा पेपर घेऊ नये आणि त्याच्यावर बहिष्कार टाकावा. तुम्हाला काही विचारायचं का? हा बोला. याचं माझं म्हणणं आहे की लोकशाहीमध्ये कोणालाही उभं राहावं लागतं. मी सांगतो की आज काँग्रेसने बीजेपीला समर्थन दिलेलं आहे. आज बळवंत वानखेडेची काय परिस्थिती आहे? दलित नाही, मुस्लिम नाही, कोण वोटिंग करणार आहे? उलट त्याने पाठिंबा द्या आम्हाला, पण सगळे निवडून येऊ एवढं त्यांना वाटत असेल बीजेपीला पाडायचं तर. आणि त्या तिथे अकोल्यामध्ये पण तेच केलं 20 वर्ष. काँग्रेसने काय केलं? हिदायतुल्ला खानला का उमेदवारी द्यायचे की बाळासाहेब आंबेडकर पडले पाहिजे, बीजेपी निवडून आला तरी चालेल. आणि हे काँग्रेसवालेच बी टीम आहे असा आमचा आरोप आहे बीजेपीचा. आणि अर्धे काँग्रेसवाल्या आज सुद्धा त्यांचे काँग्रेसवाल्यांच्या इकडच्या प्रमुख कार्यकर्त्यांची चर्चा झालेली आहे आणि ते बीजेपी संलग्न बाजून आहेत आणि फक्त इलेक्शन झालं की तेवढ्या मारणार आहेत. तर त्यामुळं हे जे काही सांगतायत की या पद्धतीचं जे काही झालंय ते सपशेल खोटं आहे. ही सर्व दलित आणि मुस्लिम हे जणू काही या काँग्रेसची किंवा या विकास आघाडीची ही आहे, काय त्याला म्हणतात, क्या बाकी जागे हा हिंदी शब्द काल धार यांनी विचारला. तसं नाही, हे पत्रकार लक्षात घ्या. प्रत्येक समाजाला आणि प्रत्येक चळवळीतल्या ग्रुपला असं वाटतं की आपला पण रिप्रेझेंटेटिव्ह असावा. मुस्लिमांना वाटतं त्यांचा ओरिजिनल रिप्रेझेंटेटिव्ह असावा, गुलाम नसावेत. एखाद्या गुलामाला रिप्रेझेंटेटिव्ह देऊन ते आंबेडकर चळवळीचं रिप्रेझेंटेशन होऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. कुठला तो आंबेडकरचा मत त्याने पाडरीमध्ये झालेल्या अत्याचारावर एक शब्द बोलला असता किंवा कमीत कमी पोलिसांकडे जाऊन त्या अटक होणाऱ्या लोकांसाठी ते काय केलं असतं. मी तिथे जाऊन हॉस्पिटलमध्ये जाऊन लोकांची चौकशी केली. मी मुंबईत जाऊन त्या सीएमशी बोललो आणि अटक सत्र थांबवलं. काय केलं या माणसाला सांगा ना. किंवा आता वडाळीमध्ये जे झालं, या इथे 2 आमच्या बुद्धविहारावर रामनवमीच्या दिवशी दगडफेक करण्यात आली. बातमी तुम्ही चांगलं केलं, दंगल होऊ नये म्हणून दिली नसेल, परंतु त्या तिथे सुद्धा रात्री 12:30 वाजता सीपीच्या ऑफिसमध्ये काही लोक होते तुमचे पत्रकार पण. तिथे जाऊन म्हटलं तुम्ही जोपर्यंत आदेश देत नाही तोपर्यंत मी तो हलत नाही, ताबडतोब अटक करा, नाही तर तिथे अख्खा दंगल जसं हे वातावरण आहे. सीपीने मग खालती डीसीपीला फोन केला आणि अटक झाली. तेव्हा कुठे होता हा माणूस? हे असे
हे बघा, हे त्या पक्षाचे गुलाम असतात. हे कधी एक मिनिट ऐकून घ्या हो, हे त्या पक्षाचे गुलाम असतात, ते कधी समाजाचे नसतात. हे आपण पहिलं लक्षात घ्या. बीजेपी मध्ये आता गेले रामदास आठवले, रामदास आठवले समाजाचा प्रतिनिधी असतो, तो बीजेपीचा प्रतिनिधी असतो. जो काँग्रेसमध्ये गेला असतो तो काँग्रेसचा हे असतो, कार्यकर्ता असतो, तो समाजाचा कधी नसतो. हो, लोक जाहीर बोलतात, मी नाही बोलत आहे. बोला. नाही म्हणजे सर्व समाजात तुम्ही जाऊन विचारा काय म्हणताय. असं मी म्हणत नाही. मी सर्व या अमरावतीच्या सर्व जनतेचा मी इथं ऐकून घ्या. मी बुद्ध विहारात जातो, मी शिव मंदिरात गेलो, मी संत गाडगेंच्या बाबांच्या समाधीवर गेलो, मी संत तुकडोजी महाराजांच्या ते हे मोठं धाम आहे त्याच्यावर गेलो. त्यामुळं मी सर्व धर्म समभाव मानणारा माणूस आहे आणि त्यामुळे मी सर्व जाती धर्माच्या इव्हन मी ऐका ना, मी ऐकून घ्या, मी तुमच्या ह्याच्या एक मिनिट मी यांच्या दर्ग्यावर गेलोय, मस्जिदीत पण गेलोय, काळजी नको पडणे राहिला. त्यामुळे तुम्हाला सांगू इच्छितो. हे तुम्ही प्रूव्ह करू शकाल, हे तुम्ही प्रूव्ह करू शकाल का. कारण हा खोटा आरोप केल्यानंतर माझ्या समोर तिकडच्या पत्रकार कोणते अग्रवाल आहेत त्यांना सीपीने आदेश दिला आणि मी पण म्हटलं त्यांना सांगा नाही तर आम्ही एफआयआर करू. खोट्या बातम्या पसरवला की रामनवमीवरती उलटे दगडफेक केली आंबेडकरवाद्याने, अशा पद्धतीने खोटे आरोप करून दंगल माजवण्याचा प्रयत्न इथे या अमरावतीमध्ये करण्याचा प्रयत्न झाला. सीपीने पण त्यांना दम दिला माझ्या समोर की खोट्या बातम्या, आणि मग ते बातमी बाहेर घेण्यात आली. त्यामुळं सीपीकडे ती पूर्ण फुटेज आहे. कुठेही काही झालं नाही. लोक उलट लहान मुलांना दगडफेकीमध्ये लागलं, भगवान बुद्धाचा हात तुटला, त्याचबरोबर बाबासाहेबांच्या पुतळ्यावरती दगडफेक झाली. हे सर्व मी स्वतः चांदूर बाजारून डायरेक्ट 12 वाजता तिथे गेलो, साईटवर गेलो, दोन्ही हे बघितलं आणि नंतर सीपीकडे बसलो. त्यामुळं आपण बिलकुल ही जे काही आपण ऐकली आहेत ना ते नाही, मी आंखो देखा हाल बघितलेला आहे. त्यामुळं मला तरी कृपया ते सांगण्याची गरज नाही की अशा पद्धतीने आमची माणसं मंदिरात पण जातात, इतर सर्व ठिकाणी माझ्याकडे जातात दर्शनाला. आम्हाला सर्व धर्म समभाव आहे. त्यामुळं आम्ही अशा पद्धतीचा आंबेडकरवादी ना दर्ग्याबद्दल दुस्वास करत, ना मंदिराबद्दल दुस्वास करत, ना कुठच्या धर्माबद्दल दुस्वास करत. आम्ही सर्व धर्माला बाबासाहेब आंबेडकर म्हणाले आय एम इंडियन फर्स्ट आणि इंडियन लास्ट. मी प्रथम भारतीय आणि शेवटपर्यंत भारतीय, आणि तीच आमची भूमिका आहे. काय आहे ना, हे खरं आहे. इथे विकासाच्या नावाने शून्य आणि धर्माच्या आणि जातीच्या नावाने राजकारण केलं जातं, हे दुर्दैव आहे. आणि खरं म्हणून आमचं म्हणणं आहे की ह्या देशामध्ये खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर जे सेक्युलर आहेत, सर्व धर्म समभाव मानणारे आहेत, त्यांनी सत्तेवर आलं पाहिजे. आणि सर्वांना घेऊन गेल्याशिवाय या देशाची प्रगती होणार नाही. आणि यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. थँक्यू. तुम्ही आल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. एमआयएमचे आमचे ऐका एक मिनिट, हे एमआयएमचे जिल्हा अध्यक्ष सलाहद्दीन साहेब खान आहेत, ते सुद्धा इथे लेट आलेले आहेत. आणि अत्यंत चांगल्या पण वंचितचे पण आमचे जिल्हा अध्यक्ष आमचे मोहरजी आहेत, ते रिपब्लिकन सेनेचे आमचे सियाले आहेत, आमचे महाराष्ट्राचे रिपब्लिकन सेनेचे उपाध्यक्ष युवराज धसवाडीकर आहेत. नंतर आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष अनिल बर्डे आहेत, त्याचबरोबर वंचितचे भोजने आहेत. कोणाला तर लवकर घ्या ना. एक मिनिट, ह्यांना जरा बोलायचं 2 मिनिटं. एमआयएमच्या पिछली जो प्रेस कॉन्फ्रेंस हुई थी उसमें हम लोग दरियापुर के अंदर थे, तो तब कुछ पत्रकारों ने आरोप लगाया था कि आपके साथ एमआईएम वाले नहीं दिख रहे. शायद आपने प्रेस में या बाकी न्यूज़ पे या फेसबुक पे व्हाट्सएप पे देख लिया होगा
हमारे बैरिस्टर असदुद्दीन अवैसी साहब जो राष्ट्रीय अध्यक्ष हैं और महाराष्ट्र के प्रेसिडेंट जनाब इम्तियाज जलील साहब, इन दोनों ने अन्नादाज अम्बेडकर साहब को खुले तौर पे समर्थन दिया है। और ऐसा नहीं कि सिर्फ अमरावती के लिए बल्कि पूरे महाराष्ट्र के लिए इनको जो है समर्थन दिया गया है और साथ में वंचित बहुजन अघाड़ी को भी समर्थन दिया गया है। अब अमरावती में जो प्रतिक्रियाएं चल रही है, जो लोग बोले जा रहे हैं अन्नादाज अम्बेडकर साहब के बारे में, तो मैं आपको एक बात बता दूं कि हम लोगों ने जो हमारी पार्टी की तरफ से जो फैसला हुआ है हमने उसको माना है और बैरिस्टर असदुद्दीन अवैसी साहब को और इम्तियाज जलील साहब को अन्नादाज अम्बेडकर साहब के रूप में एक दोनों मिलकर एक बहुत बड़े लेवल पे और आगे जाकर जो है इस चुनाव को पेश करने वाले हैं, ताकि मुस्लिम और दलित और हिंदू सभी पिछड़े समाजों को मिलाकर एक बड़ी ताकत बनाई जाए। और जो अपने आप को सेकुलर कहते हैं, जैसे कांग्रेस वाले तो सेकुलर बोलते हैं कि हम सेकुलर, एक सीट नहीं देते, लेकिन पूरे महाराष्ट्र के अंदर आप सर्वे कीजिए, पूरे महाराष्ट्र में एक भी मुस्लिम कैंडिडेट इन सेकुलर पार्टियों ने नहीं दिया जो अपने आप को सेकुलर बोलते हैं, कोई एक भी नहीं। तो ये कहां के सेकुलर। और रही बात हमारी मैडम जी, तो मैडम जी के लिए हमारा एक ही बोलना है कि हम एक ही चीज चाहते हैं कि जो कैंडिडेट नवनीत राणा को हराने के लिए पावरफुल रहेगा, हम सब मिलकर उसका साथ देंगे। 3.5 लाख मुस्लिम वोट है और 4.5 लाख तकरीबन हमारे अम्बेडकर भाइयों की वोट है। और ये समीकरण हम दोनों वोट मिलाकर बना रहे हैं। दोनों वोट अगर एक साथ पढ़ते हैं तो अन्नादाज अम्बेडकर साहब को जीतने से कोई नहीं हो सकता। जी हाँ, क्या सवाल ही नहीं आता, कैलकुलेशन पर ही है ना। क्योंकि देखिए हमारे अम्बेडकरी भाई और मुस्लिम भाई जितने लोग हैं, कल 25,000 थे, बोलो मुस्लिम भाई दरियापुर, कल की आप अगर सभा देखेंगे दरियापुर के अंदर, असल में हमारे साथ में खेल किया गया। सभा अमरावती में लेने वाले थे, लेकिन हमारे सेकुलर भाइयों ने जो अपने आप को सेकुलर कहते हैं, जो मेन ग्राउंड थे मुस्लिम इंडिया में जहां सभाएं ली जाती थी, तो वो दोनों हमारे सेकुलर भाइयों ने जो है दोनों ग्राउंड बुक कर लिए थे पहले 2 दिन से, और कुछ सभा भी नहीं की, और सभा भी नहीं की है, वो ग्राउंड खाली रहे। अचलपुर के अंदर भी हमारा वही हाल हुआ। चौधरी मैदान 3 दिन के लिए बुक कर दिया गया। उनको पता चल गया था कि इम्तियाज जलील साहब आने वाले। एक ही दिन में हमारे पास इतना ही वक्त था कि कोई एक जगह, तो हमने दरियापुर जगह सिलेक्ट किए, फिर दरियापुर में प्रोग्राम किए। तो ऊपर वाले की दुआ से जो हमें ये सोच रहे थे कि लोग नहीं आएंगे, जो अपने आप को ये बताते हैं कि मुसलमानों के वो हमदर्द है, हम सेकुलर लोग हैं, उनके लिए कल का प्रोग्राम सबसे बड़ा तमाचा था। कल 25,000 से ज्यादा लोग थे जिन्होंने इम्तियाज जलील साहब को सुना, अन्नादाज अम्बेडकर साहब को सुना, और सबने मिलकर एक आवाज में बोला कि अब चलेगा उससे लेकर पीछे। देखिए हम उस इंसान के साथ है जो बाबा साहब का वंशज है, और हमारे इम्तियाज जलील साहब हमेशा कहते हैं कि जो ओरिजिनल लोग, मतलब हम ब्रांड के साथ, हम किसी गुलाम के साथ नहीं है और न ही हमको जाना। गुलाम ये आपको तो पता ही है ना कि जो ये सेकुलर पार्टियों का जो फैक्टू है जी, अम्बेडकर वादी होना। देखिए अम्बेडकर वादी कांग्रेस में कोई अम्बेडकर नहीं हो सकता। आपको जवाब देना, अंजनगांव परतवाड़ा के अंदर हम उनकी खिलाफत क्यों करेंगे बताता हूं। अंजनगांव दरियापुर ये उनका मतदार संघ है। कोई एक ऐसा काम बताइए जो उन्होंने अल्पसंख्यक लोगों के लिए किया, या कुछ ऐसी निधि बताओ जो उन्होंने वहां के लोगों को दिया। आप अंजनगांव दरियापुर का सर्वे कीजिए, जो आदमी अपने एरिया में नहीं घूमता, जो आदमी अपने दरियापुर के अंजनगांव के लोगों का काम नहीं करता, जिसको सिर्फ वो अभी
तो अब आप ये चाहते हैं कि हम उनको खासदार भी बना दें। किसी को थोड़ी लाए भाई, किसी को लाए, वो राहुल लाए, हमने लाए हैं बाबा साहब के बच्चन को। अच्छा, वो प्योर होने आई है। अच्छा, आप भी, ये बहुत बड़ी बात है। प्योर अनुयायी कांग्रेस में होता है, प्योर अनुयायी कांग्रेस में है और बाकी के अनुयायी बाहर है। जो है बात को टर्न कर रहे हैं। मुद्दा सिर्फ इतना है कि हम लोग एक ही चीज चाहते हैं कि हमको नवनीत राणा को हराना है, और उसको हराने के लिए असदुद्दीन अवैसी साहब और इम्तियाज जलील साहब ने जिनको चुना है वो है आनंदराज अम्बेडकर साहब। पूरी एमआईएम अमरावती इस जिले की टीम आनंदराज अम्बेडकर साहब के साथ है और पूरा साथ देंगे, इनको वोटिंग भी कराएंगे, हर जगह के साथ देंगे। हम खड़े हैं जी। नहीं, हमने देरी नहीं की। मतलब नहीं, 2 दिन अमरावती जिले में एमआईएम का कुछ नहीं गया जी। बोलिए। हाँ, बोलिए। देवी थोड़ी 2 तारीख से का डेट था, वही फॉर्म का डेट था, वही प्रचार का डेट था, और ऐसे आदमी को प्रमोट कर रहे जो आप लोगों के लिए अनजान नहीं है, समाज के लिए अनजान नहीं, और उसी आदमी को प्रमोट करेगा। किसी को अरेंज तो मेरे को उठाकर तो आपके सामने पेश नहीं करो। चलो।